त्या प्रकल्पाला का आपण जागा देत नाही, मग तुम्ही यात छापू नका ना, पुढच्या वर्षी यात छापू नका, हे जाहीर करा आज की पुढच्या वर्षी आम्ही छापणार नाही. कुठंतरी तुम्ही त्या आडगळीमध्ये त्यांचं नाव टाकून तो प्रकल्प टाकतो, आपण घरात एखादी वस्तू टाकतो तसं. त्यामुळं एक कार्यकर्ता म्हणून, एक शिवप्रेमी म्हणून मी या ठिकाणी या गोष्टीचा निषेध करतो की भारत मंडपम सारख्या कालच्या प्रकल्पाला तुम्ही त्या ठिकाणी जागा देताय. मी या ठिकाणी त्या भारत मंडपम मध्ये कोणकोणते ठेकेदार असतील त्यांची नावं सुद्धा या ठिकाणी सांगू शकतो. मग कोणाला तुम्ही अभिप्रेत करून हा प्रकल्प आणलाय का? आत्ताशी त्याला आपण जागा जाहीर केली, या सभेमध्ये त्याला मान्यता दिली, मग त्या लोकांची नावं कशी काय बाहेर येतात? मग तुम्ही कोणाला केंद्र मानून, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या बिल्डरला, व्यावसायिकला मानून तुम्ही हा प्रकल्प आणलाय का? मग तेव्हा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येत नाही का? बजेटवरती तुम्ही छत्रपती महाराज आहे का? तुम्ही मावळे? मी महत्वाचा विषय बोलतोय, हा विषय वेगळा आहे. त्यामुळं माझी याच्यामध्ये शिवसृष्टी सोबत भारत मंडपम, जर तुम्ही जर जागा दिली, माझी विनंती की खूप उशीर झालाय, महिला सकाळपासून आल्यात, म्हणून आपण थोडं संक्षिप्त मध्ये बोलावं, एवढीच विनंती आहे. संक्षिप्त मध्ये बोलतो, ठीक आहे. यानंतर बाणेर बालडी नाट्यगृह कला अकादमीला जवळपास रासनेंच्या बजेटमध्ये 20-21-2 बजेटमध्ये त्याला आपण निधी दिलेला आहे. अजूनही ती कला अकादमीचा आपण काय केलेलं नाहीये. माझं सांगण्याचा उद्देश आहे की अनेक प्रकल्पाला आपण त्या ठिकाणी फक्त या पुस्तकामध्ये छापतोय, पण कुठं त्याला प्रगती किंवा त्याची कुठं काही विकास दिसत नाहीये. होर्डिंगची पॉलिसी आहे, मेट्रो पिलरवरती आपण ते जाहिराती चालू आहेत, त्याचा निधी आपल्याला येत नाहीये, तिथं आपलं नुकसान होतं. याच्यामध्ये लिहिलंय की आपण उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणार, पण ज्या डोळ्याला दिसतात गोष्टी ते आपण कोणासाठी कानाडोळा करतो? आज